पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 11. सावकाराला तर हा अनुभव सर्वस्वी अनोखा होता. पांडुरंग पंतांसारखा सत्यवचनी आणि सद्वर्तनी माणूस त्यानं आयुष्यात बघितला नव्हता. त्यामुळे तो अतिशय भारावून गेला होता. पेणमधल्या कित्येक लोकांनी पांडुरंग पंतांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. पांडुरंग पंत त्यांनाही म्हणाले होते, मी शब्द दिला होता. शब्द म्हणजे शब्द, मग परिणाम काहीही हो. परिणाम काय होणार होता हे सर्वांना दिसतच होतं. तशा बिकट अवस्थेत आता पेणला राहणं पांडुरंग पंतांना शक्य नव्हतं. कारण आपण इथेच राहिलो तर लोक या ना त्या स्वरूपात आपल्यावर दया दाखवून उपकार करतील असं त्यांना वाटत होतं. कुणाकडून फुकट काही घ्यायचं नाही हे त्यांचं व्रत होतं. हे अयाचित व्रत त्यांच्यामध्ये पुरतं भिनलं होतं. म्हणूनच त्यांनी पेणपासून दूर जायचं ठरवलं. अंगातल्या वस्त्रानिशी ते लगेचच पेण सोडून निघाले. आपल्या आजोबांची ती करुण पण तत्वनिष्ठ कहाणी इथपर्यंत कथन करून झाल्यानंतर अण्णा पांडुरंगाच्या मस्तकावर हात फिरवत म्हणाले, अशा तऱ्हेनं तुझे खापर पणजोबा पेण सोडून निघाले. बाकीची कथा पुन्हा केव्हा तरी सांगेन. आता आपण झोपूया. हाताच्या कोपरावर सरसावून बसत पांडुरंग घाईघाईनं म्हणाला, अण्णा, पुढं काय झालं ते आत्ताच सांगा ना. अरे, आता उशीर झालाय, उद्या सांगेन ना. नाही अण्णा, तुम्ही सांगितलं नाहीत तर मला झोप नाही लागणार. सांगा ना अण्णा. बरं बाबा, असं म्हणून अण्णा पुढे सांगू लागले. एवढ्यात सरस्वतीबाई तिथे आल्या. कंदिलाची वात त्यांनी पुन्हा आत सरकवली आणि त्यांचं कथन ऐकण्यासाठी त्याही तिथेच बसल्या. नर्मदाताई तेव्हा झोपी गेली होती. पांडुरंग मात्र मोठ्या उत्सुकतेनं अण्णांकडे बघत होता. कंदिलाच्या मंद उजेडातही त्याचे नेत्र चमकत होते. मन हेलावून टाकणारा तो प्रसंग अण्णांनी त्याला कथन केला. मित्रांचं कर्ज फेडल्यानंतर पांडुरंग पंत अंगावरच्या वस्त्रांनिशी पेण सोडून निघाले. पण जायचं कुठं? त्यांना एकदम आपल्या मुलीची आठवण आली. त्यांची मुलगी रोह्याला गांगलांकडे दिली होती. काही दिवस मुलीकडे जाऊन राहायला कोणताच प्रत्यवाय नाही असा विचार करून ते पायी चालतच रोह्याला निघाले. आपला मुलगा परशुराम याला त्यांनी बरोबर घेतलं होतं. रस्ता कच्चा होता. मार्गात काहीही मिळण्यासारखं नव्हतं. अर्थात कुणाकडे काही मागायचं नव्हतंच. काही दिवसांपूर्वीचा हा धनिक सद्गृहस्थ उन्हातानातून रस्ता काटत पायी निघाला होता. 2 दिवसांनंतर ते नागोठण्याला येऊन पोहोचले. तिथून पुढे रोह्याला जाण्यासाठी उजवीकडे डोंगरांच्या दिशेने जावं लागणार होतं. घाट चढावा लागणार होता. पलीकडच्या बाजूला पुन्हा घाट उतरल्यानंतर ते रोह्याला पोहोचणार होते. घाटात गर्द झाडी होती. झाडीमधून पाऊल वाटेवजा रस्ता वर गेला होता. रस्ता अगदीच कच्चा होता, एकाकी होता. रस्त्याचं अस्तित्व त्या रस्त्याखेरीज अन्य कोणालाच माहिती नसावं इतका तो रस्ता निर्मनुष्य होता. पांडुरंग पंत आपल्या मुलासह त्या एकाकी रस्त्यावरून निघाले. त्यावेळी ते अतिशय थकून गेले होते. पोट रिकामं होतं. शिदोरीत बांधून घेतलेले तहान लाडू आणि भूक लाडू केव्हाच संपून गेले होते. पण आता मुलीचं घर हळूहळू जवळ येत चालल्यामुळे भुकेचा विचार मावळत चालला होता. अर्धा दिवस घाट ओलांडण्यात गेला. पलीकडे गेल्यानंतर थोड्याच वेळात ते रोहे गावात जाऊन पोहोचले. गावात पोहोचल्याबरोबर त्यांना हायसं वाटलं. गांगालांच्या घरी ते जाऊन पोहोचले तेव्हा त्यांच्या कन्येनं त्या दोघांचं चांगलं आगत स्वागत केलं, ख्याली खुशाली विचारली. मग एकदम तिनं आश्चर्याने विचारलं, हे काय, सामान कुठे आहे? पांडुरंग पंत हसत म्हणाले, अगं, असाच एकवस्त्रानिशी तुझ्याकडे आलोय. मग घडलेला सारा वृत्तांत त्यांनी तिला कथन केला. तो ऐकून मुलीला अतिशय वाईट वाटलं. ती म्हणाली, तुम्ही आता निसंकोच इथे राहा. पांडुरंग पंत म्हणाले, त्याचसाठी तर इतक्या लांबून तुझ्याकडे आलोय. त्या दिवसापासून पांडुरंग पंत गांगलांकडे राहू लागले.
बरेच दिवस ते मुलीकडे राहिले, परंतु जावयाच्या घरी फार दिवस राहणं त्यांना प्रशस्त वाटेना. कारण आजपर्यंत ते स्वाभिमानानं जगले होते. आता वय झाल्यानंतर आश्रितासारखं राहणं, खाणं त्यांना मानवणारं नव्हतं. त्यांचं विचारमंथन सुरू झालं आणि त्या विचारमंथनातूनच त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं. पांडुरंग पंतांची काय दुरावस्था झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. एकाएकी दुर्दैवाचे दशावतार त्यांच्या वाटेला आले होते. परंतु ही विपरीत परिस्थिती नियतीनं त्यांच्यावर लादलेली नव्हती, तर त्या महापुरुषानं तत्वनिष्ठेनं ती स्वतःवर ओढवून घेतली होती. संन्यास घेतल्यानंतर भगवी वस्त्र त्यांच्या अंगावर चढली. घरचं जेवण त्यांनी बंद केलं. ओम भवती भिक्षांदेही असं म्हणत ते गावातून भिक्षा मागत फिरू लागले. मिळेल त्या भिक्षेवर त्यांची गुजराण होत असे. अर्थात अन्नावर त्यांची वासनाच उरली नव्हती. इहलोकी रस वाटेनासा झाला होता, कशातच आसक्ती उरली नव्हती. काही काळ संन्यास मार्गाने गेल्यानंतर एक दिवस ते आपल्या मुलीला म्हणाले, मी आता संन्यासी बनलो. संन्याशानं गृहस्थाश्रमी थोडंच राहायचं असतं, म्हणून मी इथून निघून जाणार आहे. मुलीनं विचारलं, अहो, जाणार आहात तरी कुठं? भुवनेश्वरला. आता पुन्हा परत येणार नाही. भुवनेश्वर मंदिर तेव्हा अगदीच आडरानात होतं. माणसाचं अस्तित्व तिथं मुळीच नसायचं. पुजारी सकाळी पूजा करून जायचा तेवढाच. त्या ओसाड मंदिरात पांडुरंग पंत येऊन दाखल झाले. गाभाऱ्यात जाऊन त्यांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं. आपल्या आराध्य दैवताच्या सान्निध्यात त्यांचं मन काठोकाठ भरून आलं. भरल्या नेत्रांनी ते शिवाला उद्देशून मनातल्या मनात म्हणाले, हे शंभो, सर्व संग परित्याग करून मी आज तुझ्या दारी आलोय. या भूलोकात मला आता कशातच रस उरलेला नाही. तेव्हा तुझ्याजवळ मला घेऊन जा. तेवढ्यासाठीच मी तुझ्या दारी आलोय. ओम नमः शिवाय असं म्हणून ते गाभाऱ्याबाहेर आले. शिवलिंगाभोवती दोन्ही बाजूनं अर्धे अर्धे प्रदक्षिणा घातली आणि ते डाव्या बाजूच्या कोपऱ्यात जाऊन बसले. मग त्यांनी आपले नेत्र मिटून घेतले. रत्नैकल्पितमां हिमजलै स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदां मोदाङ्कितचन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृदकल्पितं गृह्यताम्. अशी शिवमानस पूजा त्यांनी आरंभली असावी. ओम नमः शिवाय असा शिवनामाचा अखंड जप चालला असावा. इथपर्यंतचा सारा वृत्तांत कथन केल्यानंतर अण्णा म्हणाले, हळूहळू ते समाधी अवस्थेत गेले असावेत. अंतःचक्षूंसमोर प्रकाशसागर दिसायला लागला असेल. मनात शिवाचं अखंड नामस्मरण चाललंच असेल. किती तास? थोडे थोडके नव्हे तर 23 तास ते त्याच अवस्थेत ध्यानस्थ बसून होते. 23व्या तासाला मात्र ते शिवाला प्रिय झाले. जीवाशिवाची गाठभेट झाली. तेजात तेज विलीन झालं. योगायोग असा पांडुरंग त्यांच्या देहत्यागानंतर बरोबर 4 दिवसांनी 1857च्या स्वातंत्र्य युद्धाला अपयश आलं. क्षणभर थांबून अण्णा पुढं म्हणाले, आज जिथे त्यांची समाधी आहे ना, त्याच भूमीत त्यांचं विधिवत दफन केलं. पुढे समाधी बांधली गेली. त्या परकीय सरकारनं ती समाधीची जागा 7-12 उतार्यात वेगळी दाखवली आहे. तुला माहिती आहे, तुझ्या खापर पणजोबांची आठवण म्हणून आपण त्याच परिसरातली 38 गुंठे जमीन खरेदी केली आहे. आपल्या खापर पणजोबांचा तो हृदयद्रावक पण दैदिप्यवान पवित्र इतिहास ऐकून पांडुरंग अतिशय भारावून गेला होता. त्यांच्या अपार तत्वनिष्ठेचा त्याला मनातून अभिमानही वाटू लागला होता. तत्वनिष्ठा, भावभावना, दारिद्र्य, आश्रित, संन्यास, समाधी अशा विविध गोष्टींचा कल्लोळ त्याच्या मनात दाटून आला होता. मनाच्या त्या अवस्थेतच भुवनेश्वर मंदिरात शिवाच्या समोर त्या कोपऱ्यात बसलेली पांडुरंग पंतांची ध्यानस्थ मूर्ती
त्याच्या नेत्रांसमोर तरळायला लागले. काही वेळातच त्याला गाढ निद्रा लागली. तरी पण पांडुरंग पंतांची ती ध्यानस्थ मूर्ती त्याच्या दृष्टीसमोरून दूर झाली नव्हती. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.